ऍड बजेटमध्ये तुम्ही दोन प्रकारे बजेट लावू शकता. एक असतं डेली बजेट, एक असतं कॅम्पेन बजेट. डेली बजेट म्हणजे मला दिवसाला 1 हजार रुपयाची ऍड करायची आहे आणि महिन्याभरात 30 दिवस म्हणजे 30,000 रुपयाची ऍड करायचं आहे. इतकं सिंपल असतं. दुसरं ऑप्शन असतं लाईफ टाईम बजेट, म्हणजे तुम्ही महिनाभरच ऍड रन करणार आहे आणि 30,000 रुपयाचीच करणार आहे. म्हणजे माझ्या कॅम्पेनचं लाईफ आहे 30 दिवस आणि 30 दिवसात 30,000 खर्च करायचे. बजेटमध्ये गॅरंटी नाही. एका दिवशी 200, एका दिवशी 300, एका दिवशी 500, एका दिवशी 100, पण तो महिन्याभरात कधीही 30,000च्या वर जाणार नाही. हा फरक आहे डेली बजेट आणि कॅम्पेन लाईफ टाईम बजेटमध्ये. कॅम्पेन लाईफ टाईम बजेटला तुम्हाला डेट रेंज सिलेक्ट करावी लागते. स्टार्ट डेट, एंड डेट. डेली बजेटला तुम्ही एंड डेट सेट केली नाही तरी चालतं. तुमचं कॅम्पेन चालू राहतं. जोपर्यंत तुम्ही स्टॉप म्हणत नाही तोपर्यंत डेली तुमचे पैसे कट होत राहतात. हे जे पैसे असतात, समजा तुम्ही 200 रुपये डेली बजेट लावलं तर त्याच्यामध्ये तुमचा टॅक्स एक्स्ट्रा ऍड असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल 200 रुपयाच्या डेली बजेटमध्ये तुम्हाला 18 दुनी 36 रुपये म्हणजे 18% टॅक्स पकडला, 36 रुपये एक्स्ट्रा लागतात किंवा ते उलटे कॅल्क्युलेट केले तर 200 रुपयामध्ये 36 रुपयाची ऍड कमी रन होऊ शकते. या प्रकारे साधारण कॅल्क्युलेशन असतं. सो तशा प्रकारे तुम्हाला रिझल्ट मिळतील, लीड्स मिळतील. फार सुंदर ऑप्शन्स आहेत तुम्हाला ऍड मॅनेजर मध्ये, ते तुम्ही वापरू शकता. तर लोकेशन टार्गेटिंग एक महत्वाचा ऑप्शन आहे. लोकेशन टार्गेटिंग मध्ये तुम्ही पिन पॉईंट टार्गेटिंग करू शकता. सिटी वाईज, एरिया वाईज, कंट्री वाईज, स्टेट वाईज तुम्हाला टार्गेटिंग करता येतं. डिटेल टार्गेटिंग, जिथं तुम्ही अगदी डिटेलमध्ये टार्गेटिंग करू शकता. डेमोग्राफी वाईज, सायकोग्राफी वाईज, एज, जेंडर, लँग्वेज, त्यानंतर डेमोग्राफिक मध्ये पॅरेंट्स किंवा कुठली कंपनी आहे, कुठली इंडस्ट्री आहे, काय डेझिग्नेशन आहे, तुमची अॅनिव्हर्सरी कुठल्या डेटला आहे, तुम्ही ट्रॅव्हल लव्हर्स आहात की तुम्ही बॉडी फिटनेस ह्या गोष्टींचा आता इंटरेस्ट आहे तुमचा. या सगळ्या गोष्टी तुमच्या बॅकएंडला इंटरेस्ट म्हणून ट्रॅक होतात आणि तशा प्रकारचं तुम्ही दाखवू शकता. मी तुम्हाला 6 प्रकारचे ऑब्जेक्टिव्ह सांगितले. तुम्ही ट्रॅफिक सिलेक्ट केलं, तुम्ही क्लिक टू वेबसाईटवर ट्रॅफिक नेणे असं तुमचं ऑब्जेक्टिव्ह सिलेक्ट होतो. तुम्ही लीड सिलेक्ट केलं तर क्लिक टू लीड फॉर्म ओपन होणे, त्या फॉर्म मध्ये डेटा भरणे, तो डेटा बॅकएंडला आपल्याला येतो, मग आपण त्यांना कॉल करू शकतो. किंवा क्लिक टू व्हॉट्सअप, मग व्हॉट्सअपवर चॅट करणे हा ऑप्शन येऊ शकतो. किंवा तुम्ही व्हॉट्सअपला मागं ऑटोमॅटिक रिप्लाय लावले असतील तर ते होणे. त्यानंतर तुम्ही जर एंगेजमेंट सिलेक्ट केलं तर जास्तीत जास्त लोकांना दाखवून तुमची प्रोफाईल व्हिजिट किंवा लाईक, कमेंट, शेअर वाढवणं हे एम असू शकतं. आणि अवेअरनेस सिलेक्ट केलं तर जास्तीत जास्त लोकांना दिसणं, दाखवणं, इम्प्रेशन वाढणं हे करू शकतो. फेसबुकमध्ये डॅशबोर्डमध्ये 2 गोष्टी इम्पॉर्टंट असतात, इम्प्रेशन आणि रीच. इम्प्रेशन म्हणजे किती वेळा ऍड दिसली आणि रीच म्हणजे किती लोकांना ऍड दिसली. तर हे दोन्ही मेट्रिक्स फार महत्वाचे असतात.